श्री स्वामी समर्थ मित्रांनो, पौष महिन्याविषयी 99% लोकांच्या मनात एक संभ्रम आहे की पौष महिन्यामध्ये शुभ कार्य करावी का? नेमकी ह्या महिन्यामध्ये कोणती कार्य करावीत, कोणती करू नयेत, कोणत्या कोणत्या देवाची उपासना करावी, त्याचे नेमके फायदे काय आहेत? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत किंवा पाहणार आहोत. पण त्याआधी नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ ऐकता येतील किंवा पाहता येतील. श्री स्वामी समर्थ. तर पौष महिन्यात खरमास असल्याने विवाह, गृहप्रवेश, मुंडन, जनेऊ यासारखे मांगलिक विधी पूर्णपणे टाळावेत. कारण सूर्य धनु राशीत असल्याने शुभ फळ मिळत नाही. पौष महिन्यामध्ये मांगलिक विधी विवाह का टाळावायचे असतात? पौष महिन्यामध्ये मांगलिक विधी विवाह केले तर वैवाहिक जीवनात सुख समृद्धी कमी होऊ शकते. पौष महिन्यामध्ये गृहप्रवेश, भूमिपूजन, नवीन घरात प्रवेश किंवा बांधकाम सुरू करू नये. या महिन्यामध्ये मुंडन संस्कार, बालकाचे मुंडन सुद्धा वर्जित आहे. जनेऊ म्हणजेच उपनयन संस्कार, हे संस्कारही या काळात करू नयेत. नवीन व्यावसायिक किंवा खरेदी व्यवसाय सुरू करणे, जमिनी, वाहन खरेदी टाळावी. आता आपण जाणून घेऊया पौष महिन्यामध्ये कोणत्या देवतेची उपासना करावी आणि का करावी. पौष महिन्यातील प्रमुख देवता. पौष महिन्यात सूर्यदेवाची उपासना विशेष महत्त्वाची मानली जाते. कारण हा महिना सूर्याच्या तेजाने संपन्न असतो आणि थंडी वाढल्याने ऊर्जा प्रदान करतो. सूर्याला देवाचे रूप समजले जाते, ज्यामुळे त्याची पूजा आरोग्य, समृद्धी आणि निरोगीपणा देते. हिंदू कॅलेंडरमध्ये प्रत्येक महिना एखाद्या देवतेशी जोडलेला असतो, पण पौष हा सूर्याला समर्पित आहे. इतर देवतांचे महत्त्व. पौष महिन्यात भगवान विष्णूंच्या मंत्रासह सूर्याला अर्घ्य देण्याची प्रथा आहे, ज्यामुळे आध्यात्मिक उन्नती होते. देवगुरु बृहस्पतीची दिव्यता या महिन्यात समृद्ध करते, ज्यामुळे आत्मसंयम आणि ऊर्जा वाढते. गुरुपुष्यामृत योगासारख्या शुभ मुहूर्तामुळे धार्मिक कार्य शक्य होतात. पौष महिन्यामध्ये पूजेचे फायदे काय आहेत? तर सूर्याची नित्य पूजा केल्याने वर्षभर उत्साह, आरोग्य आणि शुभ फळ मिळतात. रविवारी विशेष व्रत आणि अर्ध्याने धन समृद्धी वाढते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.